नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनल मध्ये मी नंदिनी पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. तर आजच्या ह्या पॉडकास्ट मध्ये आपण आपल्या एका गेस्टला वेलकम करणार आहोत. हॅलो गाईज, माझं नाव सुयोग साकेकर. मी कोल्हापूर महाराष्ट्र मधून आहे आणि मी आता सेकंड इयर पास्ड आउट, आता थर्ड इयरचा स्टुडंट आहे. सुयोग, तू कोणत्या कंट्रीमध्ये किंवा मग तू कोणता कोर्स करतोयस? मी सध्या रशियामध्ये आहे आणि मी रशियामध्ये MBBS करतोय. ओके. तर माझं आता सेकंड इयर कम्प्लीट झालेलं आहे आणि मी आता थर्ड इयर मध्ये जाईन. सुयोग, तुला किती टाइम झाला आहे रशियाला राहून किंवा इंडियाला येऊन तुला किती टाइम झालाय? तसं म्हणायला गेलं तर मी जसं फर्स्ट इयरला MBBS करण्यासाठी गेलो, त्यानंतर आता सेकंड इयर कम्प्लीट करून म्हणजे 2 वर्षानंतरच मी इथं आलो. तर 2 वर्षाचा रशियामधला एक्सपिरियन्स म्हणजे असं खूप मेस्मरायझिंग होता. तिथं मस्त म्हणजे सगळं शिकायला काही नवीन गोष्टी भेटल्या, नॉलेज भेटलं. परत सगळे म्हणजे जे आपल्या MBBS साठी, जे डॉक्टर होण्यासाठी जे काही सब्जेक्ट्स आहेत, ते सेकंड इयर पर्यंत जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत ते मी कव्हर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. आणि परत आता 2 वर्षानंतर इथं आल्यानंतर थोडंसं वेगळं वाटतंय, थोडंसं स्पेशल फील होते. 2 वर्ष झालेत तुला रशियाला राहून. तू काय मिस करतोस इंडियाला येऊन रशियाबद्दल? इंडियाला येऊन रशियाबद्दल म्हणजे मिस करणं म्हणजे एक तर ते डेलीचं रुटीन फिक्स झालेलं असतं की आपण रोज सकाळी उठायचं, आवरायचं, परत कॉलेजला जायचं, कॉलेजचे जे क्लासेस वगैरे होतात, लेक्चर्स होतात ना, ते परत यायचं आणि मग परत आपल्या हॉस्टेलमध्ये जेवण असू दे, आपला स्टडी असू दे, हे सगळ्या गोष्टी असतात. त्या म्हणजे एक रुटीन बसलेलं असतं म्हणजे. आणि बाकीचे जे असतात, जे आपले हॉस्टेल्स मधले सिनियर्स, आपले फ्रेंड्स, त्यांना मी मिस करतो. पण मिस असं नाही, शेवटी घरचे पण तसेच इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे घरच्यांसोबत असल्यामुळे मस्त वाटतं. 2 वर्ष रशियाला राहून इंडियाबद्दल काय मिस केलेलंस तू जास्त? इंडियाबद्दल मिस करणं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट पेरेंट्स, मम्मी पप्पांनाच खूप जास्त मिस केलं. आणि आपलं इंडियन फूड, आणि मी कोल्हापूरचा असल्यामुळे मला नॉन व्हेजिटेरियन सगळं फूड आणि जे कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा जो आहे, तो कोल्हापूरची मिसळ मी खूप मिस केली. ह्या 2 वर्षांमध्ये तू सर्वात जास्त प्रॉब्लेम कोणत्या गोष्टींमध्ये फेस केले? स्टडीच्या बाबतीत कधी कोणत्या गोष्टीत प्रॉब्लेम आला नाही. थोडासा हेल्थ इश्यूज वगैरे होतात कारण की तिथलं क्लायमेट हे स्टेबल नसतं थोडं, ते पण जास्त नाही. आपण एकदा त्या गोष्टीमध्ये अडॅप्ट झालो तर फक्त मला स्टार्टिंगला तिथे गेल्यानंतर की बाबा आपण वॉर्म किंवा ह्युमिड अशा ह्याच्यामधून तिथं जातो एकदम कोल्ड प्लेस मध्ये. ऑब्विसली पाणी वगैरे चेंज झालं आणि ते क्लायमेट चेंज झालं की थोडासा प्रॉब्लेम होतो. पण बाकी कोणत्या गोष्टीत असा प्रॉब्लेम आला नाही. स्टार्टिंगलाच येतो, पण त्यानंतर नाही. एकदा आपण त्याच्यात अडॅप्ट झालो, त्याच्यामधून रुजलो की मग सगळं मस्त वाटायला लागतं. काही असं ह्या 2 वर्षांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे का तू त्या गोष्टीबद्दल रिग्रेट करतो? ह्या 2 वर्षांमध्ये अशी गोष्ट रिग्रेट करण्यासारखी अशी तरी काही नाही आहे, पण मोस्ट प्रोबॅबली अशीच इच्छा होती की आपण तिथं जाऊन म्हणजे जास्तीत जास्त नॉलेज गेन करणं, चांगले फ्रेंड्स बनवणं जे आपल्याला लाईफ टाइम आपल्या सोबत राहतील. बाकी रिग्रेट करण्यासारखं असं काही नव्हतं, सगळं गुड होतं, छान होतं. सो रशिया हॅज ट्रीटेड यू रिअली नाईस. हा, गुड, रिअली गुड. फॉर एज्युकेशन ऑल्सो, फॉर पीपल्स, फॉर द क्लायमेट, फॉर द सराउंडिंग, फॉर नॉलेज, इट्स रिअली गुड. इतक्या थंडीमध्ये होऊन इथे महाराष्ट्रामध्ये येऊन इतक्या गरमीमध्ये तू कसं काय अडॅप्ट करतोस? आता मी म्हणजे तसं म्हणायला गेलं तर 2 वर्षानंतर आलो, तर त्या क्लायमेटशी मी तसा 2 वर्षामध्ये म्हणजे नॉर्मलाइज झालो होतो. पण इथं आल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम आला मला परत की पाण्यामध्ये. इथं आपला रेनी सीझन चालू आहे, तिथं त्यावेळेला समर्स मध्ये समर वॅकेशन होते. आता इथं आल्यानंतर रेनी सीझन चालू आहे, थोडासा प्रॉब्लेम झाला, फ्लू, कफ. पण ठीक आहे, नॉर्मल आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. कसं वाटतंय तुला इंडियाला येऊन फायनली 2 वर्षांनंतर? फायनली 2 वर्षानंतर इंडियाला येऊन म्हणजे तो एक्सपिरियन्स असा होता की मी एअरपोर्ट वरतीच इतका खुश झालेलो की मला कधी एकदा घरी जातोय आणि घरच्यांना सरप्राईज करतोय. कारण की मी म्हणजे माझी 8 तारखेची फ्लाईट होती, मी 9 तारखेला इथे पोहोचलो. आमच्या घरच्यांना माहिती नव्हतं की मी इंडियाला येतोय. ओके. त्यांच्यासाठी एक सरप्राइझिंगच होतं. त्यांना मी असंच की बाबा एक सिक्रेट ठेवलं होतं. त्यांना माहिती नव्हतं की मी एअरपोर्ट वरती निघालोय किंवा एअरपोर्ट वर दुबईमध्ये आहे, इंडियाला पोहोचलोय. त्यांना कोणत्याच गोष्टीची काहीच आयडिया नव्हती. मी डायरेक्ट पोहोचलो घरी आणि त्यांचे जे रिॲक्शन्स होते ते एकदम शॉकिंग आणि असे मस्त होते. ते पण छान वाटलं मला त्यांना पण भेटून वगैरे. त्यांना पण मस्त वाटलं. वेगळाच एक्सपिरियन्स होता तो. ओके. जेव्हा तू फर्स्ट टाइम इंडिया सोडत होता तेव्हा एअरपोर्ट वरती काय तुझे इमोशन्स होते? जेव्हा मी फर्स्ट टाइम एअरपोर्ट वरती जेव्हा चाललेलो तेव्हा सगळे रिॲक्शन्स मिक्स झालेले. म्हणजे एक असं होतं की एक हॅपी पण होतं की बाबा आपण काहीतरी डिग्री घेण्यासाठी किंवा एक कुठल्या तरी वेगळ्या करिअरसाठी आपण तिकडे चाललोय.
पण थोडंसं असं होतं की आपण घरच्यांना सोडून चाललोय, त्यांच्यापासून लांब राहणार, थोडेसे आपले फूड, आपले फ्रेंड, आपले पेरेंट्स, या सगळ्या गोष्टी आपण थोडं मिस करणार. पण असं होते की हा परत आपल्याला इथे यायचंच आहे, पण आपलं आता सध्याच्या ह्याला करिअर इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मी त्या दृष्टिकोनातून फोकस्ड होतो आणि त्याच्या गेलेलो तिकडे. ओके, आता जे नवीन मुलं येणार आहेत तू त्यांच्यासाठी काय ऍडवाइस देशील फॉर युअर ज्युनियर्स? ऍडवाइस असं की असं नाही की बाबा आपण फक्त म्हणजे इथून घरच्यांना, पेरेंट्सना सोडून चाललोय, आपला देश सोडून चाललोय म्हणून ते रडत बसणं किंवा काय. आपलं मोस्ट इम्पॉर्टंट काय, आपलं करिअर. आपलं करिअर झाल्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी तर आपल्यासोबत असणारच आहेत आणि त्या नेहमीच असणार आहेत. आपले पेरेंट्स काय आपल्यासोबत कोणत्याही आपल्या सुखात दुःखात कायमच असणार आहेत आणि आपले फ्रेंड्स पण तसे असणार आहेत. त्या दृष्टिकोनातून ऍज अ मी एक सिनियर हे सांगू शकतोय की तिथं आल्यानंतर त्या वातावरणाशी किंवा त्या सगळ्या स्टडी मटेरियल किंवा ते सगळे कॉलेज, ते टीचर्स ह्यांच्याशी इंटरॅक्ट व्हायला थोडासा टाइम लागतो, पण ते सगळे एकदम मस्त आहेत. त्यांच्याशी आपण जितकं कम्युनिकेट करेन, आपले सिनियर्स असू देत, हॉस्टेल मधले सगळे जे आपले स्टाफ असू दे किंवा कॉलेजचा स्टाफ असू दे, त्यांच्याशी आपण जितकं कम्युनिकेट करेल, जितकं इंटरॅक्ट करेल, तितकं आपल्यासाठीच हेल्पफुल असणार आहे. कारण की तिथला सगळा स्टाफ असू दे किंवा सिनियर्स इतके हेल्पफुल आहेत की मला असं नाही वाटत. माझे इंडियामध्ये पण काही MBBS करणारे किंवा मेडिकल स्टुडंट्स आहेत माझे फ्रेंड्स, पण त्यांच्याशी मी जर मला कम्पेअर केलं तर त्यांचे काही सिनियर्स असे आहेत की त्यांना इतकी जास्त हेल्प करत नाहीत. पण माझे सिनियर्स असू देत किंवा कॉलेजचा स्टाफ, मी डायरेक्ट कोणताही प्रॉब्लेम असू दे, पर्सनल असू दे किंवा दुसऱ्या इतर कोणत्याही गोष्टींचा मला प्रॉब्लेम असेल, मी डायरेक्ट त्यांच्याशी जाऊन बोलतो आणि ते त्यांचे 100% का होईना ते त्यांची म्हणजे पूर्णपणे ट्राय करतात की बाबा हा याचा काही प्रॉब्लेम आहे. किंवा असं नाही की मी प्रत्येक प्रॉब्लेम्सच्याच वेळेस, काही असू दे, आमचे प्रत्येक फेस्टिवल्स असतात, त्या फेस्टिवल्सच्याच वेळेस आम्ही सगळे सोबत असतो. आणि मग ऍज अ सिनियर त्या ज्युनियरसाठी असं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या प्रोफेशनला किंवा आपल्या करिअरची रिस्पेक्ट करणं, त्यानंतर आपली स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट तिथे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण आपल्या स्वतःला पण आणि आपल्या देशाला पण आपण तिथे रिप्रेझेंट करणार असतो. त्यामुळे आपला देश पण तिथं जाऊन असं व्हायला नको की बाबा हा हे इंडियाहून आलेत आणि हे काहीतरी असं चुकीचं करतात, असं व्हायला नको. पण त्या लोकांना पण आपल्याबद्दल असं वाटलं पाहिजे, प्राऊड वाटलं पाहिजे की बाबा हे इंडियन स्टुडंट्स आहेत, ते आपलं कल्चर सुद्धा फॉलो करतात, इंडियन कल्चर सुद्धा फॉलो करतात. आणि म्हणजे ती एक डिसेन्सी वाटली पाहिजे आपल्या वागण्यामध्ये, आपल्या चालण्यात, बोलण्यात, आपल्या सगळ्याच ओव्हरऑल आपल्या ह्याच्यामध्ये. ओके, सो तुला आता बऱ्यापैकी रशियन येतच असेल, राईट? सो जेव्हा तुला रशियन नाही येत होती तेव्हा तू काय प्रॉब्लेम्स फेस केले होते? रशियन हा सब्जेक्ट आम्हाला शिकायला थोडासा टाइम लागला, कारण की कोणत्याही वेगळी लँग्वेज असते ती शिकायला त्याचं ग्रामर येणं इम्पॉर्टंट आहे, त्याचे टेन्सेस वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. बट जेव्हा मला प्रॉब्लेम यायचा तेव्हा माझे काही सिनियर्स होते, काही फ्रेंड्स होते ज्यांना म्हणजे थोडीफार रशियन यायची, ज्यांना समजायची, मग मी कधी त्यांची हेल्प घ्यायचो. पण जास्तीत जास्त मी ट्राय केला की मला ती रशियन लँग्वेज यावी आणि मी असा ट्राय केला की जास्तीत जास्त मी त्याचे अल्फाबेट्स असू दे किंवा त्याचे सगळे काउंटिंग्स, नंबर्स हे जास्तीत जास्त ट्राय केले की मी शिकावे. कारण की नॉर्मली ह्या जरी गोष्टी आल्या तर आपण इन जनरली जे आपण ओव्हरऑल आपल्या दैनंदिन जीवनात जे वर्ड्स वगैरे युज करतो ते मी जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला. आणि थोडं करत मग जसं सेकंड इयर पर्यंत येईन तसं आमचे टीचर्स असू देत त्यांनी आम्हाला म्हणजे हेल्प केली की बाबा तुम्ही रशियन जास्तीत जास्त बोला किंवा रशियन आपल्या ऍज अ फ्रेंड्स मध्ये पण आम्ही हॉस्टेल्स मध्ये पण जास्तीत जास्त ट्राय करायचो की रशियन बोलण्याचा. असं पण म्हणता येत नाही की बाबा ते रशियन इतकी पण इम्पॉर्टंट आहे. रशियन आपल्याला फक्त तिथं व्यवहारामध्येच वापरली जाते, बाकी सगळं म्हणजे आपलं एज्युकेशनल सगळं जे असतं ते इंग्लिशमध्येच असतं. बाकी सगळे फ्रेंड्स हिंदी, मराठी, इंग्लिश ते आपण नॉर्मली त्यांच्याशी बोलतोच. रशियन येणं हे इम्पॉर्टंट आहे अशा कारणाने कारण की आपल्याला राऊंड फिगर 6 वर्ष तरी आपल्याला तिथे काढायचे. त्यामुळे तिथल्या लोकांची जितकं आपण इंटरॅक्ट होईल तिथं जाऊन आपल्याला पेशंट्स वगैरे हँडल करायचे. त्यामुळे त्यांच्याशी आपण जितकं व्यवस्थित नॉर्मली एकदम फ्रेंडली आपण जितकं इंटरॅक्ट होऊ तितके ते आपल्याला त्यांना कोणते डिसिजेस वगैरे झाले, त्यांना काही त्रास आहे ते सांगतील. मग तेवढ्या आपल्याला ते प्रॅक्टिस पण होईल की बाबा त्यांच्याशी त्यांना आपण कसं ट्रीट करतोय. बाकी ठीक आहे, म्हणजे असं इतका पण प्रॉब्लेम येत नाही. आपण जितका इंटरेस्ट घेऊन रशियन शिकण्याचा ट्राय करू तितकी ती लवकर आपल्याला समजते. ओके, जसं तू म्हटलं की तुझे फ्रेंड्स आहेत इंडियाला इथे जे MBBS करतायत, त्यांच्या पॅटर्न मध्ये आणि तुझ्या पॅटर्न मध्ये तुला काही डिफरन्स वाटलं का? हा, डिफरन्स तरी खूप वाटला. म्हणजे असं की MBBS किंवा हे डॉक्टर हे जे असे प्रोफेशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि इंडियामध्ये म्हणजे जास्तीत जास्त मोस्टली कसं होतं की त्यांना थेरॉटिकल नॉलेज, त्यांचे थिसिस वगैरे असतात, असाइनमेंट्स वगैरे कम्प्लीट करावे लागतात. मग जास्तीत जास्त रिटर्न त्यांचं जास्त घेतलं जातं. पण तिथं तसं नाही, तिथं फर्स्ट इयर फर्स्ट सेम पासूनच इंटर्नशिप होते.
म्हणजे नॉर्मली आपण ब्लड ग्रुप कसा चेक करायचा, ECG कसा घ्यायचा, एक्सरे वगैरे कसं घ्यायचा, ब्लड कसं चेक करायचं, ब्लड प्रेशर कसं चेक करायचं, ह्या नॉर्मली ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेम पासूनच शिकवल्या जातात. आणि मोस्टली मला असं वाटतं की आपल्या प्रोफेशन म्हणजे ऍज अ डॉक्टर तेच इम्पॉर्टंट आहे. बाकी जितकं आपण थेरॉटिकल नॉलेज पेक्षा जितकं प्रॅक्टिकल करू, थेरॉटिकल नॉलेज ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आहे, पण ते जास्तीत जास्त न त्याच्यावरती जास्त फोकस करता आपण जितकं प्रॅक्टिकल किती करतोय, मग ते बायोलॉजीचं असू दे किंवा बाकी प्रोपिडियोटिक्स वगैरे तिथे सब्जेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये ते सगळं शिकवलं जाते की बाबा पेशंट्स कसे ट्रीट करायचे, मग त्यांना कोणते डिसीज आहेत, त्यांच्याशी कसं बोलून वगैरे फ्रेंडली व्हायचं, की त्यांना डीपली त्यांचा स्टडी करून त्यांचा आपण कसं क्युअर करू शकतो त्यांना, ते बरं पडते आपल्याला. म्हणजे त्या दृष्टिकोनातून की थेरॉटिकल नॉलेज पेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज, इथं थेरॉटिकल नॉलेजला जास्त असं फोकस दिला जातो, तिथं जास्त तसं नाही. थेअरी पण आहे तिथं, पण त्याच बेसिसवरती प्रॅक्टिकल पण जास्त. ओके फाईन. हा रशियाला जाणं हा डिसिजन तुझा होता की पेरेंट्सचा होता? ऍक्च्युअली माझा हा डिसिजन नव्हता, कारण की माझं असं होतं की मी पेरेंट्स शिवाय राहू शकणार नाही किंवा माझे सगळे इथले म्हणजे आवडीच्या सगळ्या गोष्टी होत्या, इथं फ्रेंड्स होते, बाकी सगळ्या मी फिरायला वगैरे जायचो, मला मामाच्या गावाला जायला जास्त आवडते. मग त्यामुळे असं होतं की हा डिसिजन माझा नव्हताच. आणि पॅरेंट्सनी मला म्हणजे पप्पांचं असं होतं की बाबा तू झालास तर डॉक्टरच झाला पाहिजेस, बाकी मला BMS BHMS ह्या सगळ्या गोष्टी ह्या पण फील्ड चांगल्या आहेत, पण त्या गोष्टीसाठी मला म्हणजे राऊंड मधून रजिस्ट्रेशन केलं होतं, त्याच्यामध्ये ऍडमिशन भेटत होतं. पप्पांचं असं होतं की तू रशियाला जा. मग त्या दृष्टिकोनातून मग सगळं सागर सरांची वगैरे ओळख झाली, त्यांच्याशी मग ब्राईट फ्युचर एज्युकेशनने मला पूर्णपणे हेल्प केली. म्हणजे मला सगळं समजून सांगितलं की बाबा तिथं असं नाही की तू आपल्या घरच्यांना सोडून चाललायस किंवा देश सोडून चाललायस, पण तिथं सगळ्या गोष्टी ह्या आहेत आणि आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं करिअर आहे. करिअर झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत असणारच आहेत. मग त्या ह्याने मला थोडासा स्टार्टिंगला तो प्रॉब्लेम सगळ्यांनाच झाला की बाई घरच्यांना आपल्याला सगळ्या गोष्टी सवय झालेली असते, घरच्या सगळ्या गोष्टी हातात मिळतात, मम्मी असते पप्पा असतात, सगळं आपल्याला आणून देतात, तिथं सगळ्या गोष्टी स्वतःहून कराव्या लागतात. पण थोडे दिवस लागले, पण सगळं नॉर्मलाइज झाल्यानंतर मग त्या गोष्टी आवडायला लागल्या किंवा आपण एकदा म्हणजे बिझी झालो त्या स्टडीमध्ये किंवा आपल्या ओव्हरऑल रुटीन मध्ये, मग काही प्रॉब्लेम नाही आला मला. पहिल्यावाल्या सुयोग मध्ये आणि आतावाल्या सुयोग मध्ये काय डिफरन्स वाटतं तुला? कॉन्फिडन्स. म्हणजे कॉन्फिडन्स मला तिथं जाण्याआधी होता, पण इतका नव्हता की मी स्वतःहून सगळ्या गोष्टी माझ्या स्वतःच्या सगळ्या करू शकेन. असं वाटायचं की हा माझे बॅकअपला माझे पेरेंट्स आहेत, मला काही गोष्टी नाही जमल्या तरी पेरेंट्स आहेत ते करून देतील. पण तिथं गेल्यानंतर समजले की बाबा आपले पेरेंट्स आहेत पण ते खूप दूर आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी ते आपल्याला इथे हेल्प करायला नाही येणार. मग आपल्यालाच आपल्या सगळ्या गोष्टी आपला सेल्फ रिस्पेक्ट आपल्यासाठी म्हणजे होणार, आपण स्वतःचा आपल्यासाठी स्टँड घ्यायला लागणार आहे. मग त्यामुळे माझा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. आणि मोस्ट प्रोबेबली म्हणजे असं की बाबा जितकं नॉलेज मला मी गेन केलं त्या बेसिसवरती तो कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. आणि पहिल्याच्या सुयोगामध्ये आणि आत्ताचा सुयोग जो आहे तो कॉन्फिडंट आहे. पहिल्याचा होता तो थोडासा कन्फ्युज होता, म्हणजे त्याला समजायचं नाही की काय करू काय नको, मग त्याला हेल्प घ्यायला लागायची सगळ्या गोष्टींची. पण आताचा मी माझे डिसिजन्स मी स्वतः घेऊ शकतोय सगळेच. तुझ्याकडे तुझ्या प्रॉब्लेम्सचा आता सोल्युशन असतो म्हणजे? हो नक्की. अगोदर काहीच नव्हतं, आधी सोल्युशन असायचे पण मी त्या सोल्युशन मध्ये पण कन्फ्युज असायचो की काय करू शकत नव्हतं. नाईस. सो वॉज रशिया युअर बेस्ट डिसिजन? Yes, of course. Russia is my parents' best decision for me. आणि तो डिसिजन घेणं म्हणजे माझा लाईफ चेंजिंग माझ्यासाठी पण आणि माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी लाईफ चेंजिंग डिसिजन होता. आणि तो डिसिजन घेतला मीच, कारण की असं नाही की मला पेरेंट्सनी फोर्स केला, त्यांनी फक्त मला समजावून सांगितलं की बाबा असं आहे, ते सगळी ती ब्राईट फ्युचरची पूर्ण टीम आहे आपल्याला हेल्प करण्यासाठी. फक्त तुझा डिसिजन घ्यायचा की तुला ते करायचं आहे का नाही, तुला त्या गोष्टीमध्ये आवड आहे का नाही. असं नाही की मला त्यांनी कोणत्या गोष्टीने फोर्स केला, त्यांनी फक्त त्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि बाकी मी डिसिजन घेतला आणि मी त्यावरती विचार केला की बाबा हा ही सगळी टीम आहे आपल्याला हेल्प करायला, आपल्याला काही प्रॉब्लेम आला की. बाकी आपले हे सगळे म्हणजे माझे पेरेंट्स, सागर सर पण असे फॅमिली सारखेच होते, पूर्ण ब्राईट फ्युचरची टीम सगळी फॅमिलियर झाली होती. त्यांनी मला हेल्प केली, त्यांनी मला समजावून सांगितलं. मग मी त्याच्यावरती विचार केला आणि हा बेस्ट डिसिजन आहे माझ्यासाठी, माझ्या पूर्ण लाईफसाठी, माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी पूर्ण बेस्ट डिसिजन. आता जे स्टुडंट्स आहेत ते खूप जास्त घाबरतात बाहेर जायला,
त्यांचे पेरेंट्स त्यांना फोर्स करतायत की बाबा जा बाहेर राहा, काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू तशा स्टुडंट्सला काय सजेशन देशील? त्यांना सजेशन असं की मी पण त्यांच्यासारखाच होतो, म्हणजे जोपर्यंत मी तिथे गेलो नाही तोपर्यंत मला समजलं नाही की बाबा कशा गोष्टी असतात, कशा आपण सिच्युएशन्स कशा हँडल करायच्या किंवा काय त्रास असा काय नाही होत. फक्त आपण त्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून चांगला एक हेतू समजून आपण तिथपर्यंत गेलो आणि आपल्यासाठी आपली स्टडी, आपण आपले पेरेंट्स, आपले फ्रेंड्स ह्यांनाच फक्त आपण म्हणजे इम्पॉर्टन्स देऊन आपण जर नॉर्मली आपला स्टडी करत राहिलो तर आपल्यासाठी पण आणि आपल्या फ्युचरसाठी, आपल्या पेरेंट्ससाठी ती गोष्ट इम्पॉर्टंट आहेच. आणि ती इतकी म्हणजे की घाबरण्यासारखं असं काही नाही. आपण आपल्याला असं आहे की बाबा आपण नीट ऍस्पिरंट आहे, म्हणजे आपण त्या गोष्टीमध्ये असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की कितीपर्यंत लेवल असते की बाबा प्रत्येक गोष्टी, ज्याने आपण नीटची एक्झाम म्हणजे एक्स्ट्रीम लेवल पर्यंत आपण एक्झाम दिलेली आहे. करेक्ट. त्यामुळे त्या ज्या गोष्टी असतात त्या आपण, आणि असं नाही की फर्स्ट इयर पासून परत सगळे आपल्याला बेसिक्स शिकवले जातात, ह्युमन अॅनाटॉमी असू दे, फिजिओलॉजी असू दे, तिथून पुढे मग ते सब्जेक्टची टफनेस वाढत जातो आणि टफनेस वाढत जातो ते आपल्याला असं नॉर्मली नाही लक्षात येत, आपण त्याच्यामध्ये फॅमिलियर झालेलो असतो, त्यामुळे आपल्याला असं नाही वाटत की ते टफ आहे. एकदा त्यामध्ये आपण पडलो की आपण ते नॉर्मली सगळं फ्लो मध्ये होत जातं. न्यू स्टुडंटसाठी मी एवढंच सांगू शकेन की त्यांनी आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवावा. आपले पेरेंट्स जर आपल्याला पाठवतात तर ते कोणता तरी विचार करून आपल्यासाठी म्हणजे एक डिसिजन घेतात, तर आपण स्वतःसाठी पण आणि आपल्या पेरेंट्ससाठी पण आपल्यासाठी म्हणून चांगला डिसिजन घेऊन रशिया MBBS प्रिफर करावं स्वतःसाठी. आता हे झालं स्टुडंट्सचं. काही स्टुडंट्सची इच्छा असते पण पेरेंट्सची नसते की बाबा इतकं लांब कसं पाठवणार, आमच्या मुलाला उद्या उठून काही त्रास होणार का, भीती असते. तशा पेरेंट्सला तू काय सजेशन देशील? तशा पेरेंट्ससाठी मी असं सजेशन देईन की प्रत्येकाला आपली मुलं ही जे असे म्हणजे सगळे चांगले वाटत असतात की बाबा आपल्या सोबत राहावीत, आपल्या जवळ राहावीत, सगळ्या म्हणजे आपल्या सुखदुःखात, आपले सगळे फेस्टिवल्स असतात आपले इंडियन कल्चरचे, ते सगळ्या फेस्टिवलला वगैरे सोबत राहावे. पण असं आहे की त्यांचं करिअर सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आपल्या सोबत राहून पण आपली मुलं मोठी होऊ शकतात, पण असं नाही की बाबा ते लांब गेले म्हणजे ते आपल्यापासून दूर आहेत किंवा आपल्याला ते विसरून जातील, असं नसते. म्हणजे नॉर्मली मी तर ही गोष्ट ऍज अ स्टुडंट ही फील केली की मी म्हणजे जितका आपल्या पेरेंट्स पासून मी इतक्या 2 वर्षात लांब राहिलो तितका मला त्यांचा खरा इम्पॉर्टन्स समजला की माझ्या पेरेंट्सनी माझ्यासाठी किती सॅक्रिफायसेस केलेत, त्यांनी म्हणजे त्यांची किती माझ्यावरती किती प्रेम आहे हे मला 2 वर्षात समजलं. म्हणजे त्यांच्यापासून दूर राहून मला समजलं. आणि माझ्या पेरेंट्स तरी असे होते की माझं त्यांना रोज कॉल होतोय, त्यांना कॉल नाही झाला तरी असं काहीतरी मिस झाल्यासारखं वाटते. मग त्यांना पण थोडं, तिथं व्हिडिओ कॉल वगैरे असल्यापासून आता मम्मी इथं मला म्हणते की व्हिडिओ कॉलवर आमचं रोज बोलणं होते, त्यामुळे असं नाही वाटत की माझा मुलगा असं दूर गेलाय. त्यांच्याशी रोज बोलणं होते, त्यांचे जे काही सगळे माझे काही प्रॉब्लेम्स आहेत, काय जे डेली माझं जे रुटीन आहे ते मी त्यांना सांगतो, त्यामुळे ते पण असे फ्री असतात की बाबा हा याला काही प्रॉब्लेम नाहीये. स्टार्टिंगला प्रॉब्लेम होतो कम्युनिकेशन, कारण की तिथला टाइम वेगळा आहे, इथं टाइम वेगळा आहे, टाइम डिफरन्स असल्यामुळे थोडासा कॉलमध्ये किंवा बोलण्यामध्ये असा डिफरन्स येतो. पण बाकी काही नाही. बाकी ती सिटी किंवा पूर्ण रशिया कंट्रीज म्हणली तरी ती एज्युकेशनसाठी सेफ आहे, परत बाकीच्या नॉर्मल लाईफसाठी पण सेफ आहे. आणि इतकी ब्युटिफुल क्लीन सिटी आहे की बाबा ती म्हणजे सगळीच कंट्री आहे की असं नाही वाटत की बाबा आपण आपल्या देशापासून दूर गेलो कोणत्या तरी अशा वेगळ्याच ठिकाणी जिथं आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, असं काहीच नाही. आणि हेल्प करायला तिथं आपले टीचर्स आहेत, आपले सिनियर्स आहेत, आपले फ्रेंड्स आपल्या सोबत असतात. आणि पेरेंट्सना असं सांगण्याचं की बाबा आपला मुलगा हा एकटाच नसतो जाणारा, त्याच्यासोबत बरीचशी बाकी सगळी टीम पण असते, त्याच्यासोबत बरेचसे स्टुडंट्स असतात, त्याचे ग्रुपमेट्स असतात, इयर मध्ये भरपूर सारे स्टुडंट्स असतात, ते पण काही त्यांचे पाठीमागे सगळ्या गोष्टी सोडूनच आलेले असतात, त्यांचे पेरेंट्स, त्यांचे सगळे फ्रेंड्स, त्यांचे सगळे जे फॅमिली वगैरे आहे ते. मग आपल्या सोबत किंवा आपल्या मुलासोबत हे सगळे सोबतच असतात. असं नाही की आपलाच मुलगा काहीतरी आपल्याला सोडून चाललाय किंवा काय. तर इतका काही प्रॉब्लेम येत नाही, स्टार्टिंगला येईल, पण एकदा आपण त्या गोष्टीसाठी फॅमिलियर झालो आणि आपल्या मुलाच्या दृष्टिकोनातून की बाबा त्याचं करिअर इम्पॉर्टंट आहे ह्या दृष्टिकोनातून आपण जर डिसिजन घेतला तर हा बेस्ट डिसिजन आहे, याच्यावरती कधीही रिग्रेट होणार नाही त्यांना. विल यू सजेस्ट अब्रॉड MBBS थ्रू ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप? येस, ऑफ कोर्स आय सजेस्ट अब्रॉड MBBS थ्रू ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप, बिकॉज त्यांनी जितकी मला हेल्प केली, म्हणजे स्टार्टिंग पासून त्यांनी जसं काउन्सिलिंग केलं, म्हणजे माझी अगोदर बिलकुल इच्छा नव्हती अब्रॉड MBBS करायची, मग त्यांनी व्यवस्थितरित्या मला काउन्सिलिंग केलं. मग काउन्सिलिंग झाल्यानंतर सगळे डॉक्युमेंटेशन आले, मग त्यांनी माझा पासपोर्ट असू दे, मग बाकीच्या सगळ्या विजा वगैरे सगळी प्रोसेस, माझं डॉक्युमेंटेशन इथपर्यंत, त्या म्हणजे सगळ्या ह्याची इन्फॉर्मेशन की बाबा कॉलेज कसं आहे,
कॉलेज लाईफ, तिथं कंट्री, ते आम्ही ज्या सिटीमध्ये जाणार त्या सिटीची लाईफ, ह्याच्याबद्दल सगळी त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. आणि बाकी ते मी जोपर्यंत तिथं, असं नाही की तिथपर्यंत जाण्यापर्यंतच ते टच मध्ये होते, तिथं गेल्यानंतर सुद्धा सर मॅम ज्यांनी मला म्हणजे ब्राईट फ्युचरची पूर्णच टीम ज्यांनी मला तिथपर्यंत जाण्यापर्यंत हेल्प केली, त्याच्यानंतर सुद्धा ते असे ऍज अ फॅमिली ऍज अ फ्रेंड सारखे माझ्यासोबत ते राहिले. आणि तिथून आल्यानंतर सुद्धा त्यांनी, आता मी म्हणजे त्या लोकांनी म्हणजे इतकं मला प्रेम दिलं इथं आल्यानंतर की 2 वर्षानंतर तू आलायस, कसं आहेस काय, ह्या सगळ्या गोष्टी. आणि ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप हे माझ्यासाठी म्हणजे असं आहे की माझ्या फॅमिली नंतर ही माझी एक सेकंड फॅमिली आहे, ज्यांनी माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून एक चांगला डिसिजन मला घेण्यासाठी म्हणजे अप्रोच केलं. आणि त्यामुळेच मी आता म्हणजे 3rd इयर MBBS ला जातोय आणि माझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून, माझ्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून मी एक चांगल्या पाथवरती आहे असं मला वाटतं. थँक्यू सो मच सेवक, इट वॉज रिअली नाईस स्पीकिंग विथ यू. आणि नक्कीच तुझ्या ज्युनियर्सला खूप जास्त हेल्प झाली असेल हा व्हिडिओ पाहून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.